नमस्कार. ग्रंथ सूक्त 17वे सूत्र दिबा मोकाशी. दिबा मोकाशी हे सूत्र धरून आपल्या 6व्या सत्रातलं आजचं पुस्तक दिबा मोकाशी यांचं 18 लक्ष पावलं. 18 लक्ष पावलं. दिबा मोकाशी यांचं 1971 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक मी 1975 साली पहिल्यांदा वाचलं. मग पुन्हा 1976 साली वाचलं, मग पुन्हा 1977 साली वाचलं आणि आता हा व्हिडिओ करायचा म्हणून काल पुन्हा वाचलं. त्यावेळेला हे सलग 3 वर्ष मी ते पुस्तक वाचण्याचं कारण असं होतं की त्या 3 वर्षातल्या प्रत्येक वर्षी काही आठवडे पायी फिरून मी महाराष्ट्रातल्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत काही ठिकाणी सुरू असलेल्या दुष्काळी कामांचा सर्व्हे करत होतो. आणि दिबा मोकाशी यांचं 18 लक्ष पावलं हे पुस्तक त्यांनी साप्ताहिक माणूसचे श्री ग माजगावकर यांच्या पुढाकारानं निघालेल्या वेरूळ ते मुंबई त्या संचलनाच्या परिभाषेत कैलास ते सिंधुसागर पदयात्रेत सहभागी दिबा मोकाशी झाले होते. त्या अनुभवावर आधारित असं लिहिलेलं हे पुस्तक आहे. पण साम्य इथंच संपतंय. त्या संचलनाच्या परिभाषेत कैलास ते सिंधुसागर, आपल्या परिभाषेत वेरूळ ते मुंबई अशी यात्रा करताना दिबा मोकाशी मध्यमवयीन आणि प्रापंचिक होते. हा दुष्काळी कामांचा सर्व्हे करताना मी कॉलेजचा विद्यार्थी होतो. यात्रा करताना दिबा मोकाशी त्या यात्रेत लेखक म्हणून सहभागी झाले होते. इतकंच नव्हे तर हे त्यांनी श्री ग माजगावकर यांना स्पष्ट केलं होतं. मी मात्र या सर्व्हेत एका विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो होतो. वेरूळ ते मुंबई या संचलनामध्ये किंवा ह्या यात्रेमध्ये ती यात्रा करताना दिबा मोकाशी नामवंत लेखक होते. त्यांच्या नावाचा दबदबा तेव्हाही होता, आजही आहे. मी तेव्हाही आणि आजही लेखक नाही. ही यात्रा करताना या यात्रेसाठी श्री ग माजगावकर यांनी जारी केलेल्या पत्रकाचा मजकूर आणि सूर दिबा मोकाशी यांना फारसा पसंत नव्हता आणि हेही मोकाशींनी स्पष्टपणाने माजगावकरांना सांगितलं होतं. मी जेव्हा सर्वे केला तर तेव्हा असं काही पत्रक बित्रक काढलंच नव्हतं. त्यामुळे ते पटतं का न पटतं याचा प्रश्नच नव्हता. दिबा मोकाशी या संचलनामध्ये जेव्हा सहभागी झाले तेव्हा होणारा खर्च भरून काढण्यासाठी या संचलनाबाबत मोकाशी केसरीसाठी लेखांक किंवा लेखमालिका लिहितील आणि त्यासाठीच त्यांना मानधन मिळेल, त्यातून दिबा मोकाशींचा खर्च भरून निघेल अशी योजना त्याच्या पाठीमागे होती. माझ्या सर्व्हेसाठीचा खर्च माझ्या आईवडिलांनी त्यांच्या खिशातनं केला होता. ही दिबा मोकाशी किंवा मी यांच्यातली तुलना नाही, तर काळाच्या ओघात अशा राजकीय धोरणांच्या, आर्थिक आणि सामाजिक बाबींची 18 लक्ष पाहणी होण्याच्या मनस्थितीमध्ये पडलेला फरक सांगण्याचा हा उद्देश आहे. हा फरक कदाचित 18 लक्ष पावलं असा असावा. 18 लक्ष पावलं म्हणताना समाजधारणेबाबतचं त्यातलं हे एक पाऊल असं दिबा मोकाशींना म्हणायचं होतं. या अर्थाने दिबा मोकाशी यांचं पुस्तक 18 लक्ष पावलं. मी हे पुस्तक उपरोक्त सर्व्हे करण्याच्या काळामध्ये अनेकदा वाचण्याचं कारण म्हणजे या पुस्तकाच्या एका टप्प्यावर दिबा मोकाशी यांनी ज्येष्ठ अर्थतज्ञ विम दांडेकर यांच्या एका भाषणाचा 2-3 पानं, छापील पानं असा सविस्तर अहवाल दिलाय. एखाद्या आर्थिक विषयाची सर्वसामान्य नागरिकांसमोर कशी मांडणी करावी याचा तो आदर्श वस्तुपाठ आहे. अगदी मुळातनं वाचावा अशाही अर्थानं दिबा मोकाशी यांचं पुस्तक 18 लक्ष पावलं. तरीही डिसेंबर 1971 मध्ये पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं, मौज प्रकाशनानं प्रकाशित केलेलं, 275 रुपये किंमत असलेलं 148 पानी हे पुस्तक मी काल पुन्हा वाचून पूर्ण केलं आणि लगेचच एका अनिवार्य ओढीने हे तुम्हाला सांगायला सुरुवात केली. आधी दिबा मोकाशींचं देव चालले, मग त्यांचंच आनंदोरे आणि आज 18 लक्ष पावलं. मला आतून फार वाटतंय की मी याच ओढीत दिबा मोकाशी यांची पालखी, लामण दिवा आणि वढवा ही पुस्तकही कदाचित वाचणार आणि तुम्हाला सांगणार. कारण हा लेखक त्याच्या प्रत्येक पुस्तकात तत्कालीन लेखन आणि लेखक यांच्या तुलनेत वेगळंच पाऊल टाकत असतो. 18 लक्ष पावलं. मूळ पुस्तकाकडे वळण्याच्या आधी या पुस्तकाची पार्श्वभूमी म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं श्री ग माजगावकर यांच्या पुढाकारानं
त्यावेळेला वेरूळ ते मुंबई अशी यात्रा निघाली होती. त्याला त्यावेळेला त्यांनी दिलेलं नाव कैलास ते सिंधुसागर असं आहे. या पुस्तकामध्ये वारंवार ज्याचा उल्लेख होतो ते कैलास म्हणजे वेरूळ, सिंधुसागर म्हणजे मुंबई, संचलन म्हणजे ही पदयात्रा, अन्न स्वतंत्रता म्हणजे अन्नधान्य याच्या बाबतीत देशानं स्वावलंबी व्हावं अशी फोड करीत हे 14 पदयात्रिक परदेशातनं येणारं धान्य बंद करावं असं सांगत वेरूळहून मुंबईला पायी जात होते. मग आता हे कैलास, सिंधुसागर, संचलन हे सगळे शब्द माणूसचे संपादक श्री ग माजगावकर यांचे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना सुचवले नव्हते. या पदयात्रेत साधारणपणे चालण्याचं अंतर किती, त्याचं अंदाजे मोजमाप म्हणून ते 18 लक्ष पावलं. ही पावलं तर त्या यात्रेत मोजली जातातच, पण त्याही पेक्षा या यात्रेत आलेल्या अनुभवांचं विशेषण आणि विश्लेषण अशा अर्थानं 18 लक्ष पावलं. दिबा मोकाशी यांच्या 18 लक्ष पावलं या पुस्तकाची सुरुवातच भन्नाट आहे. यानसंग यांच्या विधानाचा एक दाखला देत दिबा मोकाशी म्हणतात की त्या चिनी प्रवाशाचा प्रवास अज्ञात प्रदेशावरनं झाला होता. ह्या यानसंग या विधानाचा दाखला देत दिबा मोकाशी या पुस्तकाच्या सुरुवातीलाच म्हणतात की त्या चिनी प्रवाशाचा प्रवास अज्ञात प्रदेशावरनं झाला होता. माझा प्रवास अज्ञात मनांवरून झाला. या अज्ञात मनांवरून जाताना उभे राहणारे दुराग्रहांचे पर्वतकडे, ओसाड मनांचे वालुकामय प्रदेश, अज्ञानाच्या दर्या, वादावादींची अरण्य आणि पक्षोपक्षांचे हिंस्त्र पक्षू खात्रीनं कमी भयानक, कमी दुर्घर आणि कमी अघटित नव्हते. मी वाक्य पुन्हा म्हणतो. धुराग्रहांचे पर्वतकडे, ओसाड मनांचे वालुकामय प्रदेश, अज्ञानाच्या दर्या, वादावादीची अरण्य आणि पक्षोपक्षांचे हिंस्त्र पशु खात्रीनं कमी भयानक, कमी दुर्धर आणि कमी अघटित नव्हते. ही 18 लक्ष पावलं चालतांचा काळ आणि आजचा काळ ह्याच्यामध्ये जरा सुद्धा फरक नाही. माझ्या आयुष्याची अनेक वर्ष सरकारी धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी यात मी काढली आहेत. राष्ट्रीय पेन्शन योजनेचा राष्ट्रीय प्रमुख म्हणून आपल्या राज्यात 10 वर्षात प्रत्येक राज्यात किमान 100 ते 125 वेळा मी गेलोय. त्यातला निम्म्याहून जास्त प्रवास मी पायी केलाय आणि त्यामुळे दिवा मोकाशी जे म्हणतात त्या परिस्थितीत आजही बदल झालेला नाही. अशाही अर्थाने 18 लक्ष पावलं हे आहे. या पुस्तकाच्या पहिल्या 2-3 पानात या संचलनामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी काढलेल्या पत्रकाचा मजकूर येतो. तो त्यावेळी दिबा मोकाशी यांना आवडला नसेलही, पण आजच्या आत्मनिर्भरच्या संदर्भात स्वतःला तपासून पाहायला हा मजकूर एकदम लिटमस टेस्ट आहे. त्यामुळे या पुस्तकाची पहिली 3 पानच वाचकाला टायटन युअर सीट बेल्ट असं सांगत राहतात. अगदी मोकळेपणाने सांगतो की गेल्या 20-25 वर्षात व्यावसायिक आणि वैयक्तिक भूमिकेत जी काही देशभर भ्रमंती माझ्याकडनं घडली त्या दरवेळी मला दिबा मोकाशी यांच्या 18 लक्ष पावलं या पुस्तकातली ही 3 पानं आठवत राहिली आहेत. लेखक म्हणून बरोबर येतोय असं स्वातंत्र्य मागणारे दिबा मोकाशी आणि तशी मुभा ताबडतोब देणारे माणूसचे संपादक श्री ग माजगावकर हे दोघं तर भारी आहेतच आणि तितकंच भारी आहे या पुस्तकातलं विवेचन. अलीकडे हे पुस्तक वाचताना मनात येतं की आर्थिक कार्यक्रमांचा मानवी चेहरा वगैरे चर्चा आपण गेली काही वर्ष करतोय, विशेषतः 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमानंतर. पण त्यावेळी त्या पुस्तकामध्ये दिबा मोकाशी जे लिहितात असं काही, आणि तेही प्रत्यक्ष प्रवास करून आपण लिहित नाही, लेखक म्हणूनही लिहित नाही आणि प्रशासकीय अधिकारीही म्हणून लिहित नाही, नागरिक म्हणून ते करण्याचा तर प्रश्नच येत नाही. आणि तरीही आपल्याकडे दर मिनिटाला ब्रेकिंग न्यूज, आपण हे करत नाही म्हणून तर भलतंच फुटकळ असं काहीतरी ब्रेकिंग न्यूज होतं का? अशाही अर्थानं दिबा मोकाशी यांचं 18 लक्ष पावलं. 1971च्या डिसेंबर महिन्यात पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेल्या दिबा मोकाशी यांच्या 18 लक्ष पावलं या पुस्तकात म्हणजे त्याआधी झालेल्या प्रवासावर आधारित
असं दिबा मोकाशी या पुस्तकात लिहितात. काही वानगीदाखल उदाहरणं देतो. औरंगजेबाला त्यानं त्याच्या कुटुंबियांच्या हत्या केल्यामुळे निद्रानाशाचा विकार जडला. पण त्यानं परधर्मीयांवर जे अत्याचार केले ते मात्र त्याला पाप वाटलं नाही. आजचा इस्रायल काही वेगळा आहे का? औरंगजेबाला त्यानं त्याच्या कुटुंबियांच्या हत्या केल्यामुळे निद्रानाशाचा विकार जडला, पण त्यानं परधर्मीयांवर जे अत्याचार केले त्याला पाप वाटलं नाही. कठीण जड शब्द अत्यंत वरच्या पट्टीत वापरण्याची व्यासपीठावर शर्यत लागली होती. आताच्या पुस्तकी शब्दबंबाळ चॅनली चर्चा काही वेगळ्या असतात का? प्रसन्न निसर्ग आणि गलिच्छ गावं हे आपल्या देशाचा एक विशेष आहे. वैयक्तिक आयुष्यातला माणूस आणि तोच माणूस चळवळीतला माणूस म्हणून समोर येणं, या दोन माणसात अनेकदा फरक असतो. काही बोलत नाही. खेड्यातलं घर बांधता बांधता आकार घेत असतं. राजकीय पक्ष स्वतःला दाते समजतात. खरा शेतकरी बोलका आणि मोकळ्या स्वभावाचा असतो. ग्रामपंचायतीच्या ऑफिसात असलेल्या फलकावर गावात असणाऱ्या सुविधांची नोंद होती. त्या यादीत वाचनालय नव्हतं. 18 लक्ष पावलं. दिबा मोकाशी 18 लक्ष पावलं यांच्या पुस्तकात आणि त्यांच्या इतरही पुस्तकात त्यांचं कथानक किंवा प्रतिपाद्य विषय तर पुढे नेतातच, पण ते नेताना नेहमीच्या वापरातल्या शब्दातनच अप्रतिम चित्र उभं करतात. दिबा मोकाशी यांचं 18 लक्ष पावलं हे पुस्तकही त्याला अपवाद नाही. 2-3 उदाहरणं सांगतो ना. एका ठिकाणी वर्णन करताना दिबा मोकाशी म्हणतात, माकडांचं एक वृद्ध जोडपं त्यांच्या शेपटाच्या मफलरी समोर पसरून बसलं होतं. वाक्य बघा, माकडांचं एक वृद्ध जोडपं त्यांच्या शेपटांच्या मफलरी पसरून समोर बसलं होतं. दुसरं वाक्य, रानावरचं शुद्ध दुःख चाकण्यासाठी स्वतः ज्वारीची ताटं होऊन शेतात उगवावं असं वाटत होतं. रानावरचं शुद्ध दुःख चाखण्यासाठी स्वतः ज्वारीची ताटं होऊन शेतात उगवावं असं वाटत होतं. देवगिरीची मुसंबी विषमज्वराची मुसंबी म्हणून ओळखली जातात. त्या काळात इतकी फळफळावळ आपल्या देशात मिळत नसे आणि आजारी माणसाला भेट म्हणून औषध म्हणून न्यायचं फळ म्हणून मोसंब्याकडे पाहिलं जायचं आणि त्यावेळेला त्याच्यासाठी देवगिरीची मुसंबी प्रसिद्ध होती. हे एका वाक्यात पकडताना दिबा मोकाशी म्हणतात, देवगिरीची मुसंबी ही विषमज्वराची मुसंबी म्हणून ओळखली जायची. ओढ्याचं सौंदर्य हे लघुकथेसारखं असतं. हिरव्या जाड दाट पात्यामुळं हिरवं लुगडं सोडून ठेवावं तसं शेत दिसत होतं. राजकीय पुढारी वकील मंडळी सारखे असतात. कोर्टात भांडण आणि टांग्यात मैत्री. सॉलिड म्हणे की नाही, कोर्टात भांडण आणि टांग्यात मैत्री. दिबा मोकाशी यांचं 18 लक्ष पावलं. अनुभवाच्या दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा असं वाटायला लावणारं हे पुस्तक. एरवी आपण अन्नासाठी दाही दिशा म्हणतो याचं मला भान आहे, पण हे पुस्तक वाचताना असं वाटतं की अनुभवासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा अशी प्रचिती मांडणारं दिबा मोकाशी यांचं पुस्तक 18 लक्ष पावलं. पदयात्रा कशासाठी? लेखक म्हणून त्यात मोकाशी कशासाठी? त्या अनुभवांचं आधी विश्लेषण आणि मग विवेचन ते करतात कशासाठी? असे प्रश्न पाडणारं आणि आज असं होत नाही याची खंत बाळगणारं पुस्तक दिबा मोकाशी यांचं 18 लक्ष पावलं. अशा पुस्तकात दिबा मोकाशी अचानक लिहून जातात, संध्याकाळच्या वेळी माणसाला गुंतवून ठेवा. संध्याकाळच्या वेळी माणसांना गुंतवून ठेवा. त्यातनं जगातल्या निम्म्या अडचणी आणि बहुतेक साऱ्या विकृती नाहीशा होतील. संध्याकाळच्या वेळी माणसांना गुंतवून ठेवा म्हणजे जगातल्या निम्म्या अडचणी आणि बहुतेक साऱ्या विकृती कमी होतील. ही संध्याकाळ नेमकी काय? त्या अडचणी नेमक्या कोणत्या? त्या विकृती कोणत्या? हे सांगणारं पुस्तक दिबा मोकाशी यांचं 18 लक्ष पावलं. या पुस्तकाविषयी मला सदैव कौतुक आणि कुतूहल वाटण्याचं कारण तुम्हाला कदाचित हास्यास्पद वाटेल, पण ते माझ्या बाबतीत तसं आहे हे खरं. या पुस्तकात एका ठिकाणी दिबा मोकाशी लिहितात,
अनेकदा आपली सामुदायिक सामूहिक उत्सुकता कमी पडते. अनेकदा आपली सामुदायिक सामूहिक उत्सुकता कमी पडते. 18 लक्ष पावलं. आजही रस्त्यावर अपघात झाला तर आपण रील करतो, पुढे जातो का घडलं याचा पाठपुरावा करतो का? अनेकदा आपली सामुदायिक सामूहिक उत्सुकता कमी पडते. दिबा मोकाशी 18 लक्ष पावलं. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.